प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. इंडिया ओपन अपच्या मॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि या दुपारच्या सत्रानंतरच्या मॅचमध्ये पहिली मॅच रंगले गेली. सचिन ढवळे, खास करून सचिन ढवळे प्रहार पुणेचा संघ आपण पाहिला, त्यांच्या विरोधात टिंगरे सरकार ग्रुप संघाला आपण निश्चितप्रमाणे पाहिलं. विशेष करून टिंगरे सरकार ग्रुप संघाची कामगिरी जबरदस्त होताना पाहायला मिळाली आणि त्या संघाने पहिला सामना जिंकलाय आणि त्या संघातला असणारा एक स्टार त्याला जातोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. अर्थात तो स्टार आहे शुभम गीते. जिथे जिथे शुभम गीते पोहोचला, मग तो फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या किंवा क्षेत्ररक्षणाची जबाबदारी असू द्या, या तीनही फॉर्मॅटमध्ये आज जबरदस्त कामगिरी परत एकदा पाहायला मिळाली ती शुभम गीतेची. तर या शुभम गीते मॅन ऑफ द मॅचचा किताबासाठी तुम्ही पात्र ठरलेला आहात आणि या किताबाला बहाल करण्यासाठी मी विनंती केला आदरणीय कोमल दोडे सरांना. कोमल सर, या आपल्या शुभ हस्ते देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. शुभम, या शुभम गीते मॅन ऑफ द मॅचचा किताब निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो दिला जातोय कोमल सरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय आणि याच ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या जोरावरती आपण शुभम गीतेला देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. या कॉंग्रॅच्युलेशन शुभम. त्यासाठी आपण सुरुवातीला देतोय या ठिकाणी एक आकर्षक कॅप, त्याचबरोबर एक आकर्षक बॅग, त्याचबरोबर बॉटल. TCS पॅटर्न नुसार अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी अभ्यासक पुस्तिका आहे आणि एक ट्रॉफीसाठी निश्चितप्रमाणे पात्र ठरलेला खेळाडू. कौतुक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जे करावं लागेल. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट पण आहे, तो पण आपण या ठिकाणी शुभमला देणार आहोत. आणि एक गोष्ट निश्चितप्रमाणे शुभम निदर्शनात आली, एक पुस्तिका जशी तुझ्या हातामध्ये पोचली तशी सचिन ढवळे सरांनी एक गोष्ट सांगितली की अभ्यास कर. आणि खरंच सरांचे शब्द कधी कधी इतके भारी असतात, एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरती हात आला की त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आज त्यांच्यातून एक शब्द गेलाय, अभ्यास कर तलाठी होशील. हे कदाचित त्यांच्यातून आलेले हे वरदान असेल, पण अभ्यास करायला काहीच हरकत नाहीये. एक आकर्षक टी शर्ट देऊन हा सन्मान या ठिकाणी अगदी आपण मनापासून कौतुक या ठिकाणी करावं लागेल शुभम. या शुभमचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. शुभम, सुरुवातीला तुझं मनापासून अभिनंदन. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब निश्चितप्रमाणे मिळालेला आहे. शुभम, काय सांगशील या विजयामध्ये? सगळ्यात तुझा सिंहाचा वाटा आहे, पण तुझ्याबरोबर अजून कोणाची कामगिरी मात्र चांगली होताना पाहायला मिळाली, काय सांगशील? तसं जर सांगायला गेलं तर धानोरी ही टीम जर असली तर खेळायला काहीच दबाव वगैरे येत नाही आणि दादाचा खूप सपोर्ट असतो, त्यामुळे आणि चांगली बॅटिंग होत गेली. आणि त्यानंतर प्रवीण आला, त्याने जसे 2-1 6 मारले, तिथून मॅच जरा टर्न झाली आणि तिथून आम्ही जिंकलो. 90 धावा ज्या बनवल्या गेल्या त्या ह्या 90 धावा खूप वाटल्या नाही, म्हणजे ठीक चेसिंग कोर होता कारण की ग्राउंड पण छोटे आहे, त्यामुळे रन होणार होते, पण आम्ही सरांनी पण चांगली बॉलिंग टाकली, त्यामुळे आम्ही मॅचमध्ये आलो. शुभम, तुझं मनापासून कौतुक. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण मॅच एका बाजूला निश्चितप्रमाणे रंगली आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी दिलाय, तो शुभम गीतेला दिलाय आणि आता दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या मॅचमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कॉम्बॉक्समध्ये जावं लागेल, जिथे आपल्याबरोबर जोडले जात आहेत उत्तम सावंत आणि प्रवीण गायकवाड सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. मातोश्री 11 आणि संविधान ग्रुप यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका फसलाय. एक तेरी तो एक मेरी. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट. विकेट आपण पाहिलं तर इथे येताना पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचा बॅटर तुषार रणदिवे अर्थात बाजाच्या रूपाने इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. प्रवीण गायकवाड सर कमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासमोर जॉईन होत आहेत, कारण का आता या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिलं तर गेले 2 दिवस त्यांचे सुंदर समालोचन आपण ऐकतोय. गेले 2 दिवस नरेश डोमे सर आमचे मार्गदर्शक यांना आपण ऐकतायत. आज दिवसभरामध्ये मनोज बेल्लेकर सरांना देखील आपण ऐकताय. अतिशय सुंदर समालोचन करत या सर्व मार्गदर्शकांच्या या स्पर्धेत आपल्याला ऐकायला मिळते. अनेक सुंदर प्रतियोगिता
वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व ते देखील आपल्याला इथे संपन्न होताना पाहायला मिळते. एक गडी बाद 6 धावा, षटक क्रमांक 2, न्यू बॅटर रणजित फराटे. यावेळेस चेंडू खेळला मिड ऑफला, सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच अतिशय देखणं आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला स्टॉप केले, फेकलंय आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येतात. पहिल्याच बॉलवरती रणजित फराटेने आपलं खातं खोलले. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटाचा सुपरस्टार रणजित फराटेला आपण पाहतो तर एका बाजूला अमित तांबे तो मात्र इन ऍक्शन इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात अमित तांबे रणजित फराटे जोडी तर गोलंदाजीच्या मार्क होती पॅरिस कांबळे. फुल ऑफ लेंथ होता, थोडस पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, पंच कळवता येतं आउटसाइड द ऑफ स्टंप. एक खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. पंचांचे दोन्ही हात जमिला समांतर, चेंडू अवांतर, या अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड होती एक गडी बाद 8 धावा. खेळाडू कक्ष आपण पाहतोय मातोश्री 11 हडपसर पुणे संघाचा नितीन वाकळेच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. तर प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय संविधान ग्रुप पुणे चंद्रशेखर दादा मोरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. प्रदीप नेने टॉन अँड कंपनी एका बाजूला पाहायला मिळते. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लेग कीपर विकेट साठी अपील केला जाते, फेकी केला जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक सिंगल येते. प्रत्येक टीमला एका डावात 2 DRS त्या मात्र आयोजक कमिटीने दिलेला आहे. 7 ओव्हरची मॅच आहे, 35 मिनिटाचा टायमिंग आहे, वेळेची बंधन आपल्याकडे आहेत. लेग कीपर विकेट हा नियम देखील आपण या स्पर्धेत पाहतोय. इंडियन स्टेट प्रीमियर लीग ISPL संलग्न ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. मातोश्री 11 हडपसर पुणे प्रथमतः बॅटिंग करताना एक गडी बाद 9 धावा. समोर पार्किंग मध्ये टाटा पंच गाडी आहे, कार आहे. त्या गाडी मालकांना विनंती पण गाडीजवळ जायचे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्या ठिकाणी पार्किंग मध्ये अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे टाटा पंच या 4 व्हीलर कारच्या गाडी मालकांना विनंती आहे आपण गाडीजवळ जायचे. पहिलं षटक पॅरिस कांबळेचं इथे आपण पाहतोय. 9 धावा धावफलक होते आहेत. एक विकेट आतापर्यंत गमावलेला आहे. रणजित फराटे अमित तांबे या जोडीकडनं संयमी क्रिकेट आपण पाहतोय. स्ट्राईकला रोटेट करतायत, सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक पॅरिस कांबळे समोर खेळलाय, स्ट्रेट टू द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. रणजित फराटेच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. धन्यवाद. इथे ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. रणजित फराटेच्या बॅटमधून एक जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवरती टोकलेला सर्व बॅटनं समोर स्टँड अँड डिलिव्हर, एक उत्तुंग षटकार आणि त्यानंतर धावफलकोती बनवल्या जात आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 15 धावा. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. प्रवीण गायकवाड सर आपल्या समोर जॉईन होतील. प्रवीण सर, पहिल्या षटकात पॅरिस कांबळे खर्च करतोय 15 धावा. शानदार आणि दमदार सुरुवात खरं तर मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. काय फटका खेळला रणजित फराटेनं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशा दृश्य अगदी आपण पाहतोय या मैदानाचं जे पाहायला मिळते. ऑल इंडिया ओपन चालू झाली आहे, तसं अनेक जण प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट बरोबर जोडले जात आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतो आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. प्रहार प्रीमियर लीग शानदार आणि दमदार आयोजन. यावेळेला बिग हिट केला, हवाई सफर, हवाई फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमित तांबे याच फटक्यांसाठी बाहेर मानलं जातं. अमित तांबेला ठोकला षटकार. थँक्यू. बॉल द्या आतमध्ये.
पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतो आणि टिपिकल पॉवर प्ले शॉट फलंदाजांच्या बॅटमधून आपण पाहतोय. एका बाजूला रणजित फराटे, एका बाजूला अमित तांबे, एकापेक्षा एक सरस बॅटिंग या जोडीकडनं आपण पाहतोय. पहिलाच बॅटर तुषार रणदिवे अर्थात बादशाह इथे आपण पाहिलं तर माघारी परतलाय. त्यानं देखील षटकार ठोकत खातं खोललं होतं आणि असं वाटलं होतं की तो देखील फार मोठी आक्रमकता कायम ठेवेल, परंतु अखेर पुढील चेंडूवरतीच पॅरिस कांबळेने त्याला माघारी परतवलं. सुशीलचा पुढचा बॉल होता, स्विचिटचा प्रयत्न होता अमित तांबेचा. बोथ एंड ऑल इंडिया ओपन गटातील मॅचेस आपण पाहणार आहोत आणि एक वेगळी मजा प्रवीण सर खरं तर या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. हिरवगार गालीच आहे आणि या मैदानावरती आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती फलंदाजांना खेळताना आपण पाहतोय, गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच अगदी आपण पाहतोय रणजित फराटे स्ट्राईक एंड वरती पोहोचलाय. दोन्ही खेळाडू 3 चेंडू 7 वरती खेळत आहेत. यावेळेला स्क्वेअर कट खेळला रणजित फराटेच्या बॅट मधून चेंडू सुसाट सीमा पार फरार होतोय. खणखणीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय. आक्रमण रणजित फराटेचं ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण हा फटका पाहू शकता. जबरदस्त स्क्वेअर कट आणि त्यानंतर मात्र प्राप्त केलेला हा खणखणीत चौकार रणजितच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रत्येक अँगलनं. प्रथम स्पोर्ट्स अँड मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून स्टेप आउट झालाय. पावलांचा वापर करत एक्स्ट्रा कव्हरला बॉलला सफर करतोय, पाठवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतायत. वेगवान फेक आपण पाहिलं तर पाहायला मिळते. एक सिंगल येते, धपल कोते आकडे बदलतायत. स्कोर कार्ड होती आपण पाहिलं तर 1 गडी बाद 27 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. मातोश्री 11 हडपसर पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संविधान ग्रुप पुणे या 2 संघात रंगलाय ऑल इंडिया ओपन गटातील दुसरा सामना. यावेळी अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा अमित तांबेचा जलवा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. शानदार षटकार अमित तांबे ऑन फायर. काय जबरदस्त सुरुवात केली. एक विकेट थोडीशी गमवली, परंतु दुसऱ्या बाजूला रणजित फराटे, अमित तांबे जबरदस्त फलंदाजी करत असताना अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून या दोन्ही खेळाडूंना प्रचंड मोठी मागणी आहे. रणजित फराटे असतील, अमित तांबे असतील, महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा उत्तम सर गाजवताना पाहायला मिळतात. ते 2 फलंदाज आणि तेवढाच नेत्रदीपक खेळ या मॅच मध्ये करतायत. नक्कीच अनेक स्पर्धा आयकॉन खेळतात, आयडॉल खेळतात, ऑल इंडिया ओपन गटात खेळतात, तालुका निये गटात खेळतात आणि तोच क्लास त्यांचा इथे आपण पाहतो. आउटसाइड द ऑफस्टम खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावे. ते सुशीलचं एक महागडे षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं DRS ची मागणी केली व्हाईट बॉल साठी. इथे आपण पाहिलं तर चेक केला ते मुख्य पंचांनी व्हाईट बॉल कळवलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे आपण पाहिलं तर चॅलेंज केलं गेलंय. चेक केला ते टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय आणि DRS घेतला गेलाच पाहिजे प्रवीण सर, कारण का आता प्रत्येक टीमला 2 DRS ठेवलेला आहे आणि त्याचा योग्य वापर प्रत्येक टीमकडनं होणं तो देखील आपण पाहिलं तर गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. टीव्ही अंपायरकडे मागणी इथे आपण पाहिलं तर केली जाते. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती दृश्य पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. मी सुरुवातीला सांगितलं की पारदर्शकता फार मोठी राहिलेली आहे आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय तो इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा DRS सक्सेसफुल आणि इथे आपण पाहिलं तर या डावात तो DRS त्यांना पुन्हा तो मात्र पुन्हा मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती या बॉलर पुन्हा एकदा सज्ज. फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ऑल इंडिया ओपन गटातील सामन्यांना झालेली सुरुवात, महत्वपूर्ण सामना. या अगोदरची मॅच देखील रंगतदार आपण पाहिली. टिंगरे सरकार ग्रुपनं मिळवलेला विजय. तर या सामन्यामध्ये विजय पताका कोण फडकवणार याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. बरेच जण लाईव्ह बरोबर जोडले गेले असतील. विशेष करून पुण्यनगरीतील खेळाडू जास्तीत जास्त या टीम्स मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. खुल्या गटातील ही स्पर्धा चालू झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय वीरेन. एक वैशिष्ट्य नक्कीच सांगेल, मुलगा आणि वडील एकाचा संघामध्ये आपण खेळताना पाहतोय. सातत्यानं प्रेरणा राहिली आहे, सातत्यानं मार्गदर्शन लाभलेलं आहे.
त्या ठिकाणी या प्रदीप नैनित डॉन यांचं वीरेन नैनितला या कमी वयामध्ये अनेक स्पर्धा वीरेननं गाजवलेल्या आहेत उत्तम सर. तर नक्कीच फिरकीच्या चादूवरती आपण पाहिले तर आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवरती अनेक भल्या फलंदाजांना मात करताना पाहिलेत, अनेक व्हिडिओ अनेक रील त्याच्या व्हायरल होताना पाहिल्यात आणि घरातूनच आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी फार मोठं आपण पाहिलं तर सपोर्ट पाहायला मिळतोय. स्वतः पिताश्री आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि प्रचंड क्रिकेट वेड प्रदीप नैनित टॉन यांना आपण पाहतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांचे चिरंजीव वीरेन नैनित गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. मोठ्या मंचावरती मोठ्या व्यासपीठावरती या खेळाडूला सातत्याने संधी प्राप्त होती, परंतु संधीचं सोनं करेल का. फुल टॉस चेंडू मिड ऑफला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत, फेकी करतायत, फेकी वेगवान आहे. स्टंप उडवण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर केला जातोय. अनेक खेळाडू या टीम मध्ये पनवेलचे खेळाडू आपण पाहतोय, रायगडचे खेळाडू पाहतोय, कोल्हापूरचे खेळाडू आलेत, बीडचे खेळाडू आहेत, पुण्याचे खेळाडू आहेत. त्यामुळे प्रदीप नैनित टॉन संविधान ग्रुप पुणे हा एक सेट बनवून संघ आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन गटात इथे दाखल होतोय. ISPL बॉल ओव्हर आपण पाहतोय वीरेंना हाताळताना पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक धावबाची संधी प्राप्त झाली होती. चेंडूला गरगर फिरवणं हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. वीरेन नैनित चांगली गोलंदाजी करतोय ISPL बॉल ओव्हर मध्ये. नक्कीच आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. विकेट किपर प्रदीप नैनित यांच्या हातातून चेंडू सटकला नाही तर डॉट बॉलच्या शक्यता पाहायला मिळाल्या असत्या. यावेळेस सोडून दिलाय, विल्लेप केलाय, पंच कळवतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. एक खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव पंच शुभम गाडे सर आपल्याला कळवतायत. या वर्षीच्या इंडिया कप मध्ये आपण शुभम गाडे सरांना पाहिलं, गेली 2 वर्षे सातत्यानं आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धा तेही कव्हर करतात आणि खरं तर 4ही पंच अजय आवळे सर, अक्षय निर्मळ सर, शुभम गाडे सर, समीर जोशी सर या पंचांनी अतिशय सुंदर अंपायरिंग सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेत आपण पाहिलं तर केलेलं आहे आणि म्हणून तर हा पॅनल इथे सातत्यानं आपण पाहतोय. लोअर फुल टॉस होता, कव्हरच्या दिशेला कव्हर ड्राईव्ह खेळला अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला परंतु एका बाजूला नकार येताना तो पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी रचली जातीय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रणजित फराटे तर दुसऱ्या बाजूला अमित तांबे. महाराष्ट्रातील अशी 2 नावं अनेक मैदानं त्यांनी मात्र गाजवलेली आहेत. फुल टॉस चेंडू मिड ऑफला ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका अमित तांबेच्या बॅट मधून, परंतु रोखलंय त्यानं. थांबवले रणजित फराटेला, एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहिलं तर टाकला जातोय. कौतुक करावं लागेल वीरेन नैनितचं, कारण का 2 सीट बॅटरला त्याने टेप बॉलर मध्ये रोखून ठेवले. अनेक स्पर्धा वीरेन कमी वयात गाजवताना पाहायला मिळतोय. घरातूनच खरं तर मोठं मार्गदर्शन वडिलांचं लाभतंय आणि त्यामुळं अनेक स्पर्धा वीरेन गाजवताना पाहायला मिळतोय. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून हे नाव चमकताना पाहायला मिळालं. वीरेन नैनित प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील चांगलं प्रदर्शन ISPL बॉल ओव्हर मध्ये करत असताना वीरेन नैनित. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पावलांचा वापर केलाय, गोलंदाजचा फुटवर्क रीड केलाय, गोलंदाज वीरेन नैनितनं टप्पा पाठीमागे ठेवला. विकेट किपर प्रदीप नैनित यांच्या हातात डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर टाकलाय. वीरेनचं कौतुक करावं लागेल प्रवीण सर, या षटकात फक्त 3 धावा तो खर्च करतोय ऑल इंडिया ओपन गटात आणि ते देखील ISPL टेप बॉल ओव्हर मध्ये. तर नक्कीच पुण्यनगरीचं भविष्य आहे. भविष्य काळात मात्र नक्कीच स्टार ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती या अगोदर मुलगा होता, आता वडील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रदीप नैनित अर्थात डॉन या नावानं त्यांची ओळख आहे. महत्वाचं षटक टाकण्यासाठी प्रदीप नैनित तयार होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4. नक्कीच प्रदीप नैनित यांना आपण गोलंदाजीच्या मार्क होती पाहतोय. खेळापेक्षा मजा कशात नाही, खेळ नसलं तर करमत नाही. आयुष्यात कष्ट जरी खूप असले तरी माणूस मेहनतीला कंटाळत नाही आणि प्रदीप नैनित टॉन एक असं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट रक्तात आहे, क्रिकेट नसत आहे, मेहनतीला कधीच कंटाळणार हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर सातत्यानं पाहिलेलं आहे. सातत्यानं सरावाचं सातत्य क्रिकेटच्या मैदानावरती, जरी स्पर्धेत आपण पाहिलं तर संघ असो किंवा नसो, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती येणं, क्रिकेट खेळाडूंचा खेळ पाहणं खरं तर या व्यक्तिमत्वाकडनं आपण सातत्यानं पाहिलं. चेंडू स्क्वेअर लेगला ऑन साइडच्या दिशेनं प्रदीप नैनित टॉन यांच्या पहिल्या चेंडूवरती रणजित फराटेच्या बॅटमधून 1 धाव येते. धावफलक होती 38. आपलं सर्वस्व देण्याचा प्रयत्न असतो, आपला 100% मैदानावरती देण्याचा प्रयत्न असतो प्रदीप नैनित यांचा.
शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाताना पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या बाजूला 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. रणजित फराटे 8 बॉल 15 वरती, 9 चेंडू 13 वरती अमित तांबे. यावेळेला बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. प्राप्त केली जाईल पुन्हा एकदा सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. लेग बाईज पंचांचा इशारा येतोय. टीम टोटल सांघिक धाव संख्या 39, ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ असताना. एक गडी बाद 39 धावा धावपल कोळताय. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं सुरू आहे. 7 ओव्हरची मॅच. करंट रन रेट 11.70. प्रोजेक्टेड स्कोर 83 दाखवतोय. परंतु इथून पुढे जर आक्रमकता पाहायला मिळाली ना तर त्याहून अधिक धावा पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू स्लॉक स्वीप केलाय. चेंडू मात्र पाठवतोय सीमा रेषा पार. रणजित फराटेच्या बॅट मधून येतोय. 1 2 3 टप्पा घेत 1-2 कापोर. प्रहार प्रीमियर लीगचा कडक चौकार. खेळपट्टीवरती उभा राहिलाय आणि धावा देखील बनवताना पाहायला मिळतोय रणजित. पुन्हा एकदा बॅट तळपताना पाहायला मिळते एका महत्वपूर्ण मॅच मध्ये रणजित फराटेची. लॉंग लेगच्या दिशेला खरं तर चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. चौकार प्राप्त करत असताना रणजित फराटे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप नैनी. डॉन तयार. स्टेप आउट. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला आक्रमण. चेंडू सीमारेषा तोडतोय, भेदतोय, तोडतोय. खणखणीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय रणजित फराटेच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. रणजित फराटे काय जबरदस्त बॅटिंग करतोय. तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय. रंग उधळलेत, रंग बरसलेत आणि बॅट मधून चौकार षटकारांचे फटाके तो आता इथे मैदान ती फोडू लागलाय. मैदानच्या चौबाजूला तो बॅटिंग करतोय. कधी एक्स्ट्रा कव्हर, कधी मिड विकेट, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर या प्रत्येक क्षेत्रात त्याच्या बॅटची हुकूमत तो इथे गाजवतोय. यावेळेस पुन्हा एकदा परंतु बॅटच्या अतील कडा घेत एक टप्पा घेत चेंडू थोडासा खेळपट्टीवरती पाहायला मिळाला आणि त्यानंतर लॉंग लेगला पुन्हा एकदा एक सिंगल येते. स्ट्राईकला रोटेट करतोय. धावपल कोणते आकडे बदलतायत. एक गडी बाद 48. रणजित फराटे नॉट आउट. 11 चेंडू 24. अमित तांबे 10 चेंडू 13 धावा. 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. प्रदीप नैनीत महत्वाचं षटक हाताळत असताना षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती जारी आहे. हाफ ट्रॅकर पाठवून दिला पुन्हा एकदा लॉंग लेगला. सीमारेषेच्या बाहेर शानदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय. 6 धावा. काय फलंदाजी केली जाते. 50चा आकडा पार केलाय. 54 वरती एक गडी बाद. 4 षटकाची होतीये समाप्ती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपन गटातील 15 क्रमांकाचा षटकार ठोकलाय अमित तांबेच्या बॅट मधून. कमाल धमाल एक जबरदस्त बॅटिंग या जोडीकडनं आपण पाहतोय. रणजित फराटे, अमित तांबे या जोडीला आपण पाहतोय. धावांचा हाकार माचवलाय. इथे आपण पाहिलं तर सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूट वडगाव बुद्रुक पुणेच्या मैदानावरती जिकडे तिकडे चोहीकडे या 2 फलंदाजांच्या बॅट मधून षटकार चौकारांचे फटाके फुटतायत आणि नक्कीच या मैदानावरती धावा होतात, धावा बनवल्या जातात, धावांचा पाठलाग होतो आणि तो कित्येक वेळा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलाय. प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व आणि त्यातच काही सर्व या 14व्या पर्वाचा तुम्हाला सर्वांना प्रचंड मोठा गर्व. एक जबरदस्त मॅच. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 54 धावा. टार्गेट किती सेट केलं जातंय 7 ओव्हर मध्ये. खूप महत्वाचं 54 धावा आल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. पॅरिस कांबळे खरं तर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम टोटल 54. एक गडी बाद. 7 ओव्हरची लढत आहे. रणजित फराटे 11 बॉल 24 वरती. अमित तांबे 11 चेंडू 19 वरती. एक मोठी भागीदारी रचली जाते मैदानाच्या आत. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळला. शतरक्षक डीप मध्ये चेंडू वरती. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता. एका बाजूला नकार येतोय. सिंगल प्राप्त होईल. टोटल वरती नजर टाकली तर 55. एक गडी बाद. षटक 5वं मार्गस्थ असताना अमित तांबे. नेतृत्व करण्याची एक चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. अनेक ठिकाणी नेतृत्व सांभाळलं आणि या संघाला विजेतेपद देखील मिळवून दिलं. असा एक जिद्दी खेळाडू म्हणून अमित तांबेची ओळख आहे. आणि या 11 बॉल 19 वरती या मैदानावरती खेळत असताना पंप हात आहे. 55 धावा. ओ यावेळेला फुल टॉस चेंडू. गगनाला गवस्ती घालणारा एक ट्रीमिंडस षटकार येताना जो पाहायला मिळेल. 6 धावा. बॅटिंग टीम रिव्ह्यू.
त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय, बिमर चेक केला जाईल. थर्ड अंपायर त्या ठिकाणी कार्यरत होताना पाहायला मिळतील. 61 धावा, षटक क्रमांक आपण पाहतोय. 5 मार्गस्थ, निर्णय तिसऱ्या पंचांकडे. आजचा दुसरा दिवस, आज देखील दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 14व पर्व, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. वर्षभरातून दोनदा होणारी स्पर्धा. आदरणीय सचिन ढवळे सरांनी तुम्हाला आम्हाला दिलेली ही संधी खरं तर प्रहार प्रीमियर लीग ISPL शी संलग्न झालेली ही पहिली पुण्यनगरीतील स्पर्धा, पुणे जिल्ह्यातील स्पर्धा. आणि आजपासून ऑल इंडिया ओपन गटातील सामने मात्र चालू होत आहेत. फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय येताना जो पाहायला मिळतो आहे. नक्कीच प्रवीण सर, ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय, कारण का या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत पारदर्शकता आपण पाहिलं तर फार मोठी राहिलेली आहेत. आणि नक्कीच तीच दृश्य आपण सातत्यानं कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीनवरती आणि लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न विरुद्ध दिशेला असून एक जबरदस्त टोला, परंतु टिपला एक सुंदर झेल. विकेट होईल पतन. पॅरिस कांबलेला मिळतं यश. फलंदाज अमित तांबेचा संपतोय खेळ. विकेट क्रमांक 2. एक मोठी भागीदारी जमली होती, परंतु ती पार्टनरशिप ब्रेक करण्यात यश येते. फटका सुरेख होता, परंतु तेवढाच लाजबाब झेल सीमारेषेच्या लगत टिपला. आणि अमित तांबे जड पावलांनी निराशजनक स्थितीमध्ये परतताना पाहायला मिळतोय. पॅव्हिलियन मध्ये 61 वरती लागतोय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. रणजित फराटे एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सेट बॅटर आहे. 12 चेंडू खेळलाय, 25 धावा त्यानं बनवलं. परंतु पॅरिस कांबळे हा विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे, जिंकणं त्याच्या रक्तात आहे. हरणं तर ती आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. आणि गोलंदाजीतून कमबॅक करतोय गोलंदाज पॅरिस कांबळे. 2 विकेट त्यानं मिळवल्यात. 2 महत्वपूर्ण फलंदाज त्यानं प्रतिस्पर्धी संघातील बाद केलेत. एक तुषार रणदिवे आणि दुसरा अमित तांबे. 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय. संविधान ग्रुप पुणे टीम कडनं आपण पाहतोय गोलंदाज पॅरिस कांबळे. पॅरिसकडे वेग आहे, गती आहे, अचूकता, योग्य टप्पा आणि व्हेरिएशन हे फार मोठं त्याच्याकडनं आपण सातत्यानं पाहतो. आणि विशेष करून मातीच्या खेळपट्टीवरती देखील तो प्रभावित करतो, इम्प्रेस करतो. आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी मैदान ते दाखल होते मयूर कारंडे. सिक्सर किंग बॅटिंगसाठी इथे आपण पाहिलं तर दाखल होते. युनिक स्पोर्ट्स परांडाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपण पाहिलं तर मयूर कारंडेची फार मोठी ख्याती या पुण्यनगरीतून आपण सातत्यानं पाहिली. ऑल इंडिया ओपन गटात स्ट्राईकवरती मयूर. फुल टॉस बॉल, पहिलाच बॉल, त्यावरती वार. मयूर कारंडे बॉलला पाठवतोय. नो बॉल, सीमा रेषा पार, ठोकतोय उत्तुंग उत्तुंग षटकार. मला षटकार किंग का संबोधलं जातं याचं उत्तर पहिल्याच चेंडूवरती मयूर कारंडेनं दिलं. टोकला एक दमदार, दर्जेदार, शानदार षटकार मयूर कारंडेच्या बॅट मधून. धावफलक प्रचंड वेगानं वाहताना पाहायला मिळत आहे, वेगवान वाहताना पाहायला मिळत आहे. याच धावगतीनं धावा जर बनवल्या तर 100चा आकडा आरामशीररित्या पार होऊ शकतो. 68 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना स्लोअर वन आणि त्यावरती कडा प्रहार. पुन्हा एकदा आसमान दाखवले. बॅक टू बॅक अनदर वन सिक्सर. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर कारंडेला ही खेळपट्टी नवीन नाही, मयूर कारंडेला ही मैदान नवीन नाही, कारण का त्या मैदानावरती त्यानं सातत्याने क्रिकेट खेळले. आणि या मैदानाचा काना आणि कोपरा, या मैदानाचा प्रचंड मोठा अभ्यास मयूर कारंडेकडे आहे. आणि तेच इथे आपण पाहतोय. याच मैदानावरती खडकवासला प्रीमियर लीग आपण पाहिली होती. त्याही स्पर्धेचं आयोजन करताना मयूर कारंडेला आपण पाहिलं होतं. त्यामुळे या मैदानाची आपण पाहिलं तर प्रत्येक काना आणि कोपऱ्याचा अभ्यास मयूर कारंडेकडे फार मोठा आहे. आणि त्याचं प्रत्युत्तर मागील 2 चेंडूवरती इथे आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. 2 मोठे षटकार आलेत मयूर कारंडेच्या बॅटमधून. डवकरतीचा लेफ्ट हँड बॅटर, घातक स्फोटक, ताकदवान. यावेळेस बॅटच्या आतील कडा. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. 1च्या मदतीने धावफलक होते. आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 5 सुरू असताना 2 गडी बाद, 75 धावा.
7 ओव्हरची मॅच, 7 षटकांचा सामना, 75 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळेल. 75 धावांचा भला मोठा डोंगर आतापर्यंत उभारला जातो आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मयूर कारंडे 3 चेंडू खेळलाय, 13 वरती आहे. तर रणजित फराटे एका मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल, 12 बॉल 25 वरती नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये देखील. बेस्ट वर्सेस बेस्ट, मातोश्री 11 आणि दुसऱ्या बाजूला संविधान ग्रुप. 75 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मातोश्री 11 षटक 5वं मार्गस्थ असताना समोर आहे रणजित फराटे. तर बॉलिंग ट्रॅक वरती पॅरिस कांबळे सज्ज होतोय. ओ यावेळेला फॉलिंग स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रणजित फराटेच्या बॅट मधून आणखीन एक शानदार षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. रणजित फराटेचा क्लास आहे, बॅटिंग इन छक्कास आहे. फॉलिंग स्वीप हा त्याचा पसंतीचा फटका आहे. गुडघा टेकवतो, मांडी घालतो, फटका खेळतो आणि चोपून त्या फटक्याला पाहतो. हा रणजित फराटेचा क्लास आहे. षटकार ठोकलाय. षटक क्रमांक देखील समाप्त होतोय. पंच आपल्याला कळवत आहेत चेंडू मैदानाती द्या. चेंडू कधी हरवला, खराब झाला, ओला झाला, फुटला, बाहेर गेला, परत आला नाही, तर नवीन चेंडूवरती तुम्हाला खेळायचं आहे. या स्पर्धेचा तो नियम आहे आणि सुरुवातीला त्या सगळ्या नियमावली आयोजकांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. प्रत्येक टीमला नियम फार महत्त्वाचे आहेत आणि नियम या स्पर्धेत आपण पाहिले तर अतिशय सुंदर बनवलेले आहेत. आयोजकांचे जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. नवीन चेंडू असेल, चेंडू कधी हरवला तरी. मयूर कारंडे 3 चेंडू 13, रणजित फराटे 13 चेंडू 31. मातोश्री 11 हडपसर पुणे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 81 धावा. एक मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारा हडपसर पुणे संघाचा आपण पाहतोय. मोठं टार्गेट ठेवायचे, मोठं लक्ष ठेवायचे आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहिलं तर सुरू आहे. विनंती एकच आहे, 35 मिनिटांचा कालावधी आहे. घड्याळाच्या काठावरती पंचांचं बोट आहे, आयोजक कमिटीचं बोट आहे. त्यामुळे विनंती एकच असणार आहे की वेळ वाचवा, वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची बंधनं फार मोठी आहेत. हायलाईट आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे आणि आपण पाहू शकाल पहिल्या डावातील हायलाईट. मजा आली फलंदाजी पाहायला. रणजित फराटे काय जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. शेवटपर्यंत खास करून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि खरं तर जे फटके खेळलेत, लॉंग ऑन असेल ना, लॉंग ऑफ असेल, फॉलिंग स्वीपचे काही फटके, नेत्रदीपक फलंदाजी. तर मयूर कारंडे षटकार किंग साथ देतोय आणि अटॅकिंग माइंड मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्याबरोबर 2 आक्रमक षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. वाईड आहे, खराब आहे, ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू, खराब चेंडू, पंचांचा इशारा. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. टोटल वरती नजर टाकली तर 82 धावा. उत्तम सर. एक्स्ट्राच्या रूपानं इथे आपण पाहिलं तर बोनस बहाल केला. तो प्रदीपने टॉन संघनायकाकडनं या चुका नको आहेत. यावेळेस थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, पुढे टाकला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. मयूर कारंडेला आपण पाहिलं तर टाकलेला चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. मयूर कारंडेचा बॅटचं खाली टो घेतलं, एक सिंगल घेत स्ट्राईकला रोटेट करतोय. संघ साथीदाराला स्ट्राईक वरती घेऊन येतोय, कारण का त्याला माहिती आहे रणजित फराटे हा सेट आहे, तर भरपूर काही चेंडू खेळलेत आणि त्याच्या बॅटवरती बॉल येत आहेत. त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचे फटाके फुटत आहेत. त्यामुळे जास्त काळ तो त्याला स्ट्राईक वरती घेऊन येताना पाहायला मिळतोय आणि एक चांगल्या खेळाडूची ख्याती आहे. साथीदाराला स्ट्राईक वरती घेऊन येणं, त्याला स्ट्राईक देणं आणि तेच इथे मयूर कारंडेकडनं पाहायला मिळतंय. प्रदीप नैनी डॉन महत्वाचं षटक. यावेळेला ब्लॉक होल मारा पाहायला मिळाला. लॉंग ऑफ ला शतरक्षक चेंडूवरती येतोय, सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्पर्धा कोणती असो, कोणत्या गटातील असो, डॉन आणि क्रिकेट हे सूत्र नक्कीच जोडलेलं आहे. अनेक मैदानावरती उतरले आणि संघाला विजेतेपद देखील मिळवून दिलेलं आहे. प्रचंड मोठा अनुभव आहे प्रदीप नैनी. डॉन दहशत या नावानं ओळख आहे डॉन यांची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गाव व्हायचं असू द्या, तालुका व्हायचं असू द्या, ओपनचं असू द्या, प्रत्येक पूलमध्ये प्रत्येक गटात त्यांची दहशत राहिली आहे. परंतु दहशतीवरती आक्रमण करतोय, हल्ला प्रति हल्ला चढवतोय आणि सर्व बॅटनं लॉंगॉनला पाठवतोय. बॉल सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत षटकार. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण हा फटका पाहू शकता. लॉफ्ट केला समोरच्या दिशेला. मयूर कारंडे षटकार किंग, सिक्सर किंग म्हणून ओळख.
नेत्रदीपक फटके चढवताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सिक्सर किंग बॅट बहरताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक अनादर वन सिक्सर मिड विकेट रिजन यावेळेला ठोकला शानदार आणि दमदार षटकार. एक जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहिलं तर मैदान ते आपण पाहतोय. फलंदाज इथे आपण पाहिलं तर फलंदाजी आता बहरताना पाहायला मिळते. दोन्ही स्क्रीनवरती आपण हे दृश्य पाहतोय. दोन कॅमेऱ्याचे अँगल आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मयूर कारंडे, एका बाजूला ॲक्शन रिप्ले. बॉल आतमध्ये द्या. पलीकडेची कमिटी मेंबर आहेत त्यांना आमची विनंती असणार आहे, अंपायरने सूचना केल्यानंतर चेंडू आतमध्ये टाकत चला, कारण की आता वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काय बंधन आहेत. मयूर कारंडेला आपण पाहतोय स्क्रीनवरती, रणजित फराटेला आपण पाहतोय. एवन जोडी इथे आपल्याला आता बॅटिंग करताना पाहायला मिळते. आणि पार्टनरशिप महत्वाची आहे. सेकंड विकेटला पार्टनरशिप, थर्ड विकेटला पार्टनरशिप या जोडीकडनं इथे आपण पाहतोय. अमित तांबे रणजित फराटेचा डाव आपण पाहिलं तर फुलला होता, बहरला होता. आणि त्यानंतर आता इथे आपण पाहिलं तर मयूर कारंडे रणजित फराटे या जोडीनं आपण पाहिलं तर धावा बनवल्यात आणि धावांचा रतिबा इथे आपल्या टीमसाठी मात्र घातलेला आहे. स्ट्राईकवरती मयूर. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लास्ट बॉल पाठवलाय ऑन साइड मिड विकेटला. रोहित शर्मा स्टँड मध्ये. मुंबई इंडियन्स फॅन्स कडे षटकार. उत्तम सर. मयूर कारंडेनं ठरवलंय की सर्वच्या सर्व धावा या षटकारानंच प्राप्त करायच्या. मला षटकार किंग का म्हटलं जातं याचं उत्तर देत असताना प्रत्येक चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण मयूर कारंडेचं. एक पारितोषिक नक्कीच येत आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलंय. आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातूनच पारितोषिक प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत. नॉर्मल कॅच 2 हातात जर झेल प्रेक्षकांनी टिपला तर 100 रुपयांचं पारितोषिक असेल. एका हातात प्रेक्षकांनी झेल टिपला तर 200 रुपयांचं पारितोषिक असेल. त्यानंतर षटकार हॅट्रिक जर पूर्ण झाली म्हणजे षटकार हॅट्रिक किती हो, प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि मला वाटतं षटकार हॅट्रिक लागोपाठचे 4 षटकार खेळले गेलेले आहेत. त्यामुळे बक्षीस मी या ठिकाणी सांगतोय. षटकार हॅट्रिक साठी 500, विकेट हॅट्रिक साठी 500, फायपर जर पूर्ण केला 5 विकेट जर एखादा गोलंदाज घेत असेल तर 1000 रुपयांचं पारितोषिक आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून. आणि अर्धशतक पूर्ण करणाऱ्या फलंदाजासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण सर, मयूर कारंडेने तर 4 षटकार टोकलेत. 500 रुपयांचं बक्षीस जिंकलेलं आहे. अजून 1000 रुपयाचं बक्षीस जिंकण्याची त्याला सुवर्ण संधी आहे. तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. सचिन ढवळे सरांच्या वतीने बक्षीस आहेत. बक्षिसांची खैरात आहे. पारितोषिकांची लयलूट आहे. खरं तर पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या, तिसऱ्या, चतुर्थ क्रमांकाला ती तर बक्षीस आहेतच आहे, परंतु वैयक्तिक बक्षीस देखील खेळाडूंवरती फार मोठ्या प्रमाणात आहे. खेळाडूंच्या सुखात, खेळाडूंच्या दुःखात सहभागी असणारं व्यक्तिमत्व. प्रहार प्रीमियर लीगचे संकल्पक, जनक, कल्पक, उद्घाते आदरणीय गुरुवर्य सचिन ढवळे सरांच्या वतीनं बक्षिसांची खैरात आहे. फक्त खेळाडूंनाच नाही तर प्रेक्षकांवरती देखील पारितोषिकांचा वर्षाव आहे. एका हातात झेल घ्या 200 रुपये, 2 हातात झेल घ्या 100 रुपये बक्षिसांची खैरात आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती महाराष्ट्र पोलीस प्रशांत गायकवाड साहेब इथे गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. प्रदीप नेनी डॉन प्रशांत गायकवाड साहेब खरं तर एकाच टीम मध्ये ही खरं तर पुण्याच्या क्रिकेट प्रेक्षकांना आनंदाची गोष्ट आहे. फुल टॉस चेंडू होता. आणखीन एक फॉलिंग स्वीप बॉलला पाठवतोय सीमा रेषा पार. उत्तुंग उत्तुंग षटकार. खेळपट्टीवरती अक्षरशः झोपून हा फटका विराट कोहली स्टँड मध्ये पाठवून दिला. ही खासियत आहे. हे फटके सातत्यानं आपण रणजित फराटेच्या बॅट मधून पाहत आलेलो आहे. आणि स्कोर कार्ड पहा, तब्बल 114 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक मार्गस्थ असताना प्रशांत गायकवाड तयार. उलटा चेंडू उलट्या दिशेला फटका खेळला होता. चांगलं कलेक्शन आणि आती घाई, परंतु त्या ठिकाणी बाल बचावलाय रणजित फराटे. सुरक्षित असेल, सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर आकडेंके जर लक्ष दिलं ना प्रवीण सर, मयूर कारंडे 8 चेंडू 38, रणजित फराटे 16 चेंडू 38. मयूर कारंडे आज घरूनच ठरून आलाय. खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. खेळेल तर षटकार अशी. सिंगल डबलला त्यानं प्राधान्य दिलं नाही. यावेळेस फटका मात्र सचवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला.
क्षेत्ररक्षक अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. रणजित फराटे 17 चेंडू 39, मयूर कारंडे 8 चेंडू 38. टीमची संख्या मातोश्री 11 हडपसर पुणे 2 गडी बाद 115 धावा. पहिल्या डावातील शेवटचे 3 चेंडू 3 बॉल इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. त्यावरती देखील आक्रमण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न राहील. स्ट्राइक एंड वरती येतोय सिक्सर किंग मयूर कारंडे. डावखुरे आताचा तेजपुंज तारा, काय फटके खेळलेत. 8 बॉल 38 वरती नाबाद आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या बाजूला देखील प्रचंड मोठा अनुभव मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सातत्याने अनेक स्पर्धा प्रशांत गायकवाड यांनी देखील आपल्या दर्जेदार अष्टपैलुत्वानं गाजवलेले आहेत. हे महत्वाचं षटक टाकत असताना प्रशांत गायकवाड समोर मयूर कारंडे. मजा येईल ही फायटिंग पाहायला देखील. ओ यावेळेला बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कमी गतीने चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू पेश केला. गती कमी होती परंतु परफेक्ट यॉर्कर होता. टो क्रशिंग यॉर्कर होता. 2 पायांच्या मधोमध टाकला होता. मयूर कारंडेला अगदी आपण पाहिलं तर उभं करून ठेवला आणि काय चेंडू टाकलाय. ऑफ स्टिकच्या अगदी जवळून चेंडू विकेट किपरच्या हातात 2 पायांच्या मधून. लोअर फुल टच चेंडू होता. फटका फसलाय परंतु उंची घेतोय चेंडू. लांबी घेईल, डिस्टन्स गाठेल, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. मयूर कारंडेच्या बॅटमधून आलाय आणखीन एक धमाकेदार सिक्सर. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमक पावित्रा घेतलाय. 10 चेंडू 44 धावांची खेळी. मयूर कारंडे षटकारानं धावा बनवायच्या असं ठरवून आला होता आणि प्रत्येक चेंडूवरती त्यानं आक्रमण केलंय. यावेळेला फुल टॉस. थोडासा जखमी नक्कीच झालाय. पहा लागले का. येस, स्वतः प्रशांत गायकवाड यांनी विचारणा केली आहे मयूरला, तो सुरक्षित आहे का. मला वाटतं 7 षटक या ठिकाणी संपली जातील. जबरदस्त खेळ मयूर कारंडेचा. 11 चेंडू 44 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बिमरसाठी विचारणा नक्कीच तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी केली गेली. अर्थात निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. लक्षवेधी कामगिरी राहिली आहे मयूर कारंडेची. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. दोन्ही खेळाडू देखील अनुभवी. एका बाजूला प्रशांत गायकवाड, दुसऱ्या बाजूला मयूर कारंडे यांची झुंज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 14वा हंगाम, 14वा सीझन, 14वा पर्व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत असताना डिसिजन इज पेंडिंग. काही क्षणात आता तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. लक्षवेधी कामगिरी खरं तर मयूर कारंडेची राहिली. एक मोठी इनिंग तो मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकायचा. फेअर डिलिव्हरी. अर्थात एक इनिंग त्या ठिकाणी संपेल आणि या एका इनिंगच्या समाप्तीनंतर पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये संपतंय. तब्बल 121 धावा धावफलकावरती लागताय. काय सांगतो उत्तम सर या खेळाबद्दल. मयूर कारंडे 11 बॉल 44 खेळलाय. रणजित फराटे 17 चेंडू 39. जबरदस्त खेळ राहिलाय.
नक्कीच प्रत्येक येणाऱ्या बॅटरनं आक्रमण केलं, प्रत्येक येणाऱ्या बॅटरनं पार्टनरशिप केली, भागीदारी केली. संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. ज्या चेंडूवरती संयम दाखवायचा त्या चेंडूवरती संयम दाखवला, ज्या चेंडूवरती आक्रमकता दाखवायची त्या चेंडूवरती आक्रमकता आणि काही मोठे फटके पाहायला मिळाले. त्याचमुळे आपण पाहिलं तर धावपलकोती धावांचा प्रचंड मोठा डोंगर नव्हे तर धावांचं प्रचंड मोठं शिखर अगदी आपण पाहिलं तर उभं केलेलं आहे. मयूर कारंडेच्या बॅटिंगच्या हायलाइट आपण पाहतो. 11 चेंडू 44, त्यामध्ये 7 गगनचुंबी षटकार मयूर कारंडेच्या बॅटमधून आपण पाहतो आणि तब्बल 400च्या स्ट्राईक रेटनं त्याने इथे बॅटिंग केलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग बाय मयूर कारंडे. प्रथम स्पोर्ट्स मीडियाचे कौतुक आहेत, हायलाइट्स आपल्याला दाखवत आहेत आणि प्रत्येक खेळाडूच्या व्हिडिओचं रील आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीगच्या इंस्टाग्राम पेजवरती पाहायला मिळतील, प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या इंस्टाग्राम पेजवरती पाहायला मिळतील. मी नक्कीच प्रेक्षकांना आव्हान करेल की तुम्ही यूट्यूबवरती जा किंवा इंस्टाग्रामवरती जा, तुम्ही प्रथम स्पोर्ट्स मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. या स्पर्धेचा सगळे अपडेट पाहायला मिळतील. त्याचबरोबर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचं देखील यूट्यूबवरती चॅनल आहे, त्याही चॅनलला आपण फॉलो करा. इंस्टाग्रामवरती पेज आहे त्यालाही फॉलो करा. प्रेक्षकांसाठी खास पारितोषिक आदरणीय या क्रिकेटच्या स्पर्धेचे संकल्पक उद्घाते सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून 2 हातात जेल टिपणाऱ्या प्रेक्षक राजासाठी 100 रुपयांचं पारितोषिक, एका हातात जेल टिपणाऱ्या प्रेक्षकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक, षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक, विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक, फायपर पूर्ण करणाऱ्या गोलंदाजासाठी एकाच इनिंगमध्ये 5 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, तर अर्धशतक पूर्ण करणाऱ्या फलंदाजासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून पारितोषिकांची लयलूट खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी आणि पार पडतोय प्रहार प्रीमियर लीगचा हा सोहळा. महत्वाची मॅच. मातोश्री 11 सर्वप्रथम फलंदाजी केली. अमित तांबे 13 बॉल 25 धावांची खेळी केली. तुषार रणदिवे 2 चेंडू 6, परंतु त्यानंतर रणजित फराटे आणि मयूर कारंडे यांची जोड जमली. 17 बॉल 39 नाबाद रणजित फराटे, तर मयूर कारंडे 11 चेंडू 44 नाबाद. 121 धावा तब्बल 7 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. जबरदस्त खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी जर पाहिली तर पॅरिस कांबळे 2 षटकं टाकली, 41 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेताना पाहायला मिळाला. सुशील 1 षटक टाकला, 18 धावा खर्च केल्या. वीरेन नैनीत 1 षटक टाकलं, 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, खरं तर टेप बॉलचं षटक हाताळलं. त्यानंतर प्रदीप 2 षटकं टाकली, 43 धावा त्याने मात्र खर्च केल्या. प्रशांत गायकवाड 1 षटक टाकलं, 13 धावा त्यानं खर्च केल्या. 121 धावा टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मजा येईल या मॅच मध्ये. उत्तम सर, खरं तर सर्वोच्च स्कोर या स्पर्धेमधला आतापर्यंतचा 121. नक्कीच आपण पाहिलं तर ही दुसऱ्या दिवसाची सुरुवात आहे. पहिला दिवस आपण पाहिलाय, दुसरा दिवस आपण पाहिलाय. सकाळी स्टुडंट हाफमध्ये देखील आपण 100+ धावा पाहिल्यात, परंतु ऑल इंडिया ओपन गटाचा हा पहिलाच ग्रुप आहे, पहिला हाफ आहे आणि पहिल्याच हाफमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 121चा टोटल हायएस्ट स्कोर कार्ड आपण पाहतोय. परंतु प्रत्येक संघ ताकदवान आहे, प्रतिस्पर्धी बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघांमध्ये फलंदाजांची गोलंदाजांची प्रचंड मोठी रेलचेल आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात देखील या धावांचा पाठलाग सुरू होत असताना तिथे देखील आपण पाहिलं तर प्रचंड मोठी मजा येणार आहे. चला ना, बॅटिंग करणारी टीम बॅटर, अंपायर पोहोचले, क्षेत्ररक्षण करणारी टीम पोहोचले आहे. इनिंग ब्रेक इतका मोठा नाही, वेळेची काय बंधन आपण ठेवलेलं आहे, त्यामुळे बॅटर पटपट पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. मयूर कारंडे यांच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेअर अमित करकरे
इथे आपण पाहिलं तर मैदान ते आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. सुरुवातीला पंच शुभम गाडे सर आपल्याला उद्घोषणा करतायत, कळवतायत. इम्पॅक्ट प्लेअर इथे आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळतोय. मयूर कारंटीच्या जागी अमित स्क्वॉड मध्ये इन होताना पाहायला मिळतोय. प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या डावात पाहायला मिळेल. या प्रतिस्पर्धी ताकदवान आहेत, मी मगाशी सांगितलं, कारण का दोन्ही टीम मध्ये फलंदाज गोलंदाजांची फार मोठी रेलचेल आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील आपण पाहिलं तर खास रायगड पनवेलचे काही खेळाडू आहेत, कोल्हापूर बीडचे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील प्रदीप नेने टॉन यांना, कारण का बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं देखील इथे आपण पाहिलं तर इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय. अनिकेत आपण पाहिलं तर आउट होत आहेत आणि इन होताना मैदान ती पाहायला मिळत आहेत. इम्पॅक्ट प्लेअर अनिकेत माने इथे आपण पाहिलं तर इन होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत माने इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी येत आहेत. इम्पॅक्ट प्लेअरची उद्घोषणा करतायत शुभम गाडे सर. अनिकेत माने इथे आपण पाहिलं तर आपण पाहतोय जयसिंगपूर फ्रॉम कोल्हापूर बॅटिंगसाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रफुल्ल पाटील आणि अनिकेत माने या जोडीला आपण पाहतोय. अंकिता कामाटी पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होते. प्रवीण सर, या मॅच मध्ये धम्माल होणार आहे, कारण का प्रतिस्पर्धी बलाढ्य आहेत. चांगली बांधणी संविधान ग्रुप डॉन 11 टीमनं देखील केलेली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून खेळाडू आज पुण्यनगरीमध्ये येत आहेत आणि ती बांधणी संविधान ग्रुपनं केली आहे. मजा येईल या मॅच मध्ये. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळला. मिडॉनला शतरक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल ती सिंगल आणि एका धावेच्या साह्यानं खातं जे खोललं जातं. एक धाव धावपलकावरती लागते. अनिकेत माने खरं तर कोल्हापूरचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडे देखील नजरा लागून आहेत. उत्तम सर, नक्कीच अनिकेत माने उंचपुरा खेळाडू आहेत, क्षमता मोठी आहेत. प्रफुल्ल पाटीलच्या सोबतीला यावेळेस मोठा फटका. अनिकेत माने कोल्हापूर वरतून का आलेत पुण्याला दाखवतायत. पहिलाच बॉल आणि पाठवतायत रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, लांबलचक षटकार. ताकद आणि टायमिंग यांचा मिलाप साधला. ताकदीचा पुरेपूर वापर पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. रोहित शर्मा स्टँडच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळाला. काय सुरुवात करून दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. हे फटके जर खेळले तर 114 देखील कमी आहेत आणि ठोकला एक दमदार आणि शानदार षटकार. 122 धावांचा असणारं टार्गेट आहे. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तयार. अंकित यावेळेला व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. टोटल वरती नजर टाकली तर 8 धावा धावपलकावरती. 122 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात शानदार. नक्कीच आपण पाहिलं तर चेक केला ते चेंडूचं पिचिंग इथे आपण पाहिलं तर चेक केला ते तिसऱ्या पंचांची मदत घेतली ते, परंतु गोलंदाजावरती प्रेशर इथे साफ जाणवते. प्रवीण सर, एक षटकार ठोकलाय, तो दबाव, तो दडपण, ती प्रेशर गोलंदाज अंकित कामाटीवरती पाहायला मिळते. आक्रमक तर मोठी आहेत. मॅच मध्ये मजा येईल. प्रहार प्रीमियर लीग मध्ये मजा येणार आहे. धम्माल पाहायला मिळणार आहे, कारण का आज ऑल इंडिया ओपन पूल मध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच हाफ मध्ये एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मातोश्री 11 हडपसर पुणे विरुद्ध संविधान ग्रुप पुणे या दोन संघात रंगलाय हा एक रंगतदार रोमहर्षक सामना. एका बाजूला नितीन अल्लाट सर, धीरज गायकवाड सर यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला टीम आपण पाहतोय चंद्रशेखर दादा मोरे यांच्या मालकीचा संघ, तो देखील आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि पुण्याचे दोन ताकदवान संघ आहेत, दोन धुरंधर आहेत पुण्याचे, जे एकमेकांच्या समोर आहेत. एका टीम मध्ये पुण्याचेच खेळाडू आहेत, परंतु एका टीम मध्ये रायगडचे खेळाडू आहेत, मुंबईचे खेळाडू आहेत, कोल्हापूरचे खेळाडू आहेत, बीडचे खेळाडू आहेत, पुण्याचे खेळाडू आहेत, सोलापूरचे खेळाडू आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये रंगत फार मोठी आहे. व्हाईट बॉल. तिसरे पंच अक्षय निर्मळ सर इथे आपल्याला कळवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव, धावपलकोती 2 चेंडू 8. 122 चा पाठलाग. संविधान ग्रुप परतात डॉन 11 पुणे.
यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक सुंदर सुंदर क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, बॉलला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अनिकेत मानेच्या बॅटमधून सिक्सर. काय जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा नेत्रदीपक षटकार. लागोपाठ 2 चेंडूवरती आक्रमण. अनिकेत माने जसाही स्ट्राईक एंड वरती आला, 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले. एक मिड विकेट रिझम मध्ये तर एक कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार करताना पाहायला मिळाला. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार. सुरुवात शानदार, सुरुवात दमदार. अनिकेत माने लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हा लागोपाठचा तिसरा असेल. लॉफ्ट केला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार. अनिकेत मानेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. षटकार हॅट्रिक पूर्ण. अनिकेत मानेसाठी सचिन ढवळे सरांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 षटकारांना अनिकेतनं टोकलेत लागोपाठचे सलगचे 3 गगनभेदी गगनचुंबी सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, ही दृश्य पाहायला मिळत आहेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकात फलंदाजीतून कमाल धम्माल बेमिसाल बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जिकडे तिकडे चोहीकडे प्रवीण सर एक डीप मिड विकेटला, एक एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑफला 3 षटकार आलेत. फलंदाज अनिकेत माने फ्रॉम कोल्हापूर. 4 चेंडू आणि 20 धावा. अनिकेत माने 3 चेंडू 18. अंकित कामाटी टू अनिकेत माने, गोलंदाज टू फलंदाज. अजून एक यावेळेस बिग 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 सिक्सर. सीमारेषा पार. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे सलगचा 4था, लागोपाठचा 4था षटकार. कोल्हापूर वरून मी का आलो याचं उत्तर देत असताना अनिकेत माने कोल्हापुरी तडका दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅट वरती चॅम्पियन लिहिलंय. मी चॅम्पियन बनण्यासाठी या ठिकाणी आलोय. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार त्या ठिकाणी अनिकेत मानेच्या बॅट म्हणून. पहा हायलाइट मध्ये आपण हे फटके पाहतोय. जबरदस्त तडाखा. विशेष करून काही फटके कव्हरच्या दिशेला खेळले, काही फटके अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट रिदम मध्ये काही फटके त्या ठिकाणी खेळले आणि 4 चेंडूवरती 4 उत्तुंग षटकार अनिकेत मानेच्या बॅट मधून येत असताना आपण पाहतो आहे. सुरेखा फलंदाजी, लाजवाब फलंदाजी अनिकेत मानेची. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अंकित कामठी पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला चेंडू आणि या निर्धाव चेंडू पेश केला जातोय. डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळेल. षटकाची होईल समाप्ती. एका षटकाचा खेळ संपला. 26 विदाउट लॉस, 26 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. नक्कीच बऱ्याच जणांना वाटलं असेल 122 बनवल्यात पाठलाग होईल की नाही, परंतु सुरुवात जर अशी असेल ना कमालीची तर नक्कीच 122 देखील इथे अपुऱ्या पडतील की काय असं आता काही प्रेक्षकांना वाटू लागलं असेल. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे, क्षणाक्षणांना बदलणारा खेळ आहे. अनिश्चितता मोठी आहे, निश्चित असं काहीच नाही. जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाची गॅरंटी तुम्ही आम्ही देऊ शकत नाही. दोन्ही ताकदवान संघ आहे, प्रत्येकाला जिंकायचे आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. कोण जिंकेल ते देखील आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व आहे. प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येकाने स्वप्न पाहिले. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक सुंदर वाक्य आहे, स्वप्न 3 असतात जी फक्त पाहायची असतात, तर स्वप्न ती असतात जी पूर्ण करायची असतात. आणि पूर्ण केलं जाईल का या दोन्ही टीम कडनं स्वप्न. पहिला सामना जिंकायचं ते देखील आपण इथे पाहणार आहोत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू होतोय. अमितचा पहिलाच बॉल बॅक टू बॉलर अडवतोय अमित. फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय. अमित षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज अमित इथे आपण पाहिलं तर मैदानात आहे. धावफलक स्थिर आहे. 26 धावा. प्रफुल्ल पाटील स्ट्राइक एंड वरती आहे. 26 धावा धावफलकावरती. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दुसरं षटक अप्रतिम सुरुवात केली आहे अमित यांनी. 2 चेंडू लाजबाब टाकलेत. नक्कीच प्रफुल्ल पाटील एक संयमाचे क्रिकेट खेळतात, परंतु संघ साथीदाराला स्ट्राईकवरती घेऊन यावं लागेल. हा क्रिकेटचा खेळ असाच आहे, एक तेरी तो एक मेरी, आणि साथीदाराला देखील स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं असेल.
यावेळेस पूलचा फटका खेळलाय मिड विकेटला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत किरण बेरड अर्थात छोटू आजचे बर्थडे बॉय. चेंडूला फील करतायत, अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. धावफलक कोणते आकडे बदलतायत. स्कोर कार्ड ती 27 धावा. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती आहेत. 122 टार्गेट, 122 लक्ष अगदी आपण पाहतोय. अनिकेत माने आता स्ट्राईक एंड वरती पोहोचताना पाहायला मिळतात. लक्षवेधी कामगिरी केली होती अगोदरच्या षटकात. व्हाईट बॉल असेल, खराब स्वरूपाचा चेंडू, ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 28 धावा बिनबा स्कोर कार्ड वरती. प्रवीण सर, प्रत्येक गोलंदाजा हात प्रयत्न असणार आहे. भले 1 2 3 व्हाईट बॉल जाऊ दे, परंतु अनिकेतच्या रेंज मध्ये चेंडू टाकायचा नाही आणि तोच प्रयत्न केलाय आतापर्यंत अमितनं. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, वेग भरपूर होता, भन्नाट वेग होता, गती होती आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू विसवला तर विकेट किपर अमित तांबेच्या हातात एक डॉट बॉल. ज्या फलंदाजानं लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले, आता त्याला थोडंसं रोखून ठेवलं जातंय अमित द्वारा. चांगली गोलंदाजी. 6 चेंडू 24 वरती खेळतोय अनिकेत माने. संविधान ग्रुप डॉन 11. फुलटॉस चेंडू, त्या ठिकाणी दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू सुसाट, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन. थँक्यू डीजे. एक सूचना आहे, बॅरिगेटच्या आतमध्ये त्या ठिकाणी ज्या बाउंड्री लाईन आहेत त्याच्या आतमध्ये बरेचसे खेळाडू बसलेले आहेत, किट मध्ये आहेत. त्या ठिकाणी कृपया बसायचं नाहीये. आमच्या समोर डाव्या हाताला माझ्या मला वाटतं टिंगरे सरकार ग्रुप जे खेळाडू बसलेले आहेत ना, बॅरिगेटच्या आतमध्ये कृपया त्या ठिकाणून दुसरीकडे बसा विनंती आहे. या ठिकाणी बरीचशी जागा आहे. सूचना येत आहेत. टिंगरे सरकार ग्रुप यावेळेला अगदी आपण पाहतोय. हा चेंडू निर्धावीन डॉट बॉल त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळेल. 2 ओव्हरची समाप्ती, 16ची सरासरी त्या ठिकाणी राखली आहे. 32 बनवल्या गेल्यात. 18ची सरासरी राखावी लागेल उत्तम सर. रिक्वायर्ड रन रेट 18चा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 30 चेंडू आणि 90 धावांची गरज. टार्गेट 122 आपण पाहतोय. पाठलाग सुरू आहे, परंतु अमितचं कौतुक करेल. ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर त्याला इथे आपण पाहिलं तरी इन केलंय आणि पॉवर प्लेच्या षटकात त्यानं फक्त आणि फक्त 6 धावा तिथे आपण पाहिलं तर खर्च केलेला आहे. या टीमकडे गोलंदाजी कमी नाही, परंतु पर्याय म्हणून, विकल्प म्हणून कोणाच्या हातात चेंडू सोपवला जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. मातोश्री नडपसर पुण्याचा संघ आपण पाहतोय. नितीन वाकळेच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय आणि या टीम मध्ये आपण पाहिलं तर तुषार रणदिवे आहेत, अमित तांबे आहेत, रणजित फराटे आहेत, स्वतः नितीन वाकळे आहेत. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर अंकित कामते आहेत. अमितला आपण पाहिलं, रणजित फराटेला आपण पाहतोय, अनिकेत रोडेला या संघात आपण पाहतोय. त्यामुळे एक संघ बांधणी करत एक जबरदस्त संघ हा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलाय मातोश्री 11 हडपसर पुणे. तर प्रतिस्पर्धी संविधान ग्रुप अर्थात डॉन 11 पुणे हा एक ताकदवान प्रतिस्पर्धी या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. रिक्वायर्ड रन रेट 18.00. शेवटचे 30 चेंडू आणि बनवायच्या 90 धावा. 122चे टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे, परंतु इतकं देखील मोठं नाही की त्याचा पाठलाग पूर्ण केला जाऊ शकत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रयत्न केला ना तर पाठलाग होणार आहे. प्रयत्न करावे लागतील. यावेळेस पूल केलाय चेंडू टेप बॉलचा आणि तो मात्र गुल केलाय लॉंग लेगला. रणजित फराटेवरती हल्ला, प्रति हल्ला, टोकलाय, षटकार. थँक्यू. यावेळेला प्रफुल्ल पाटीलचं आक्रमण आपण पाहिलं. पहा, लॉंग लेगला चेंडूला पाठवून दिलं, आउट ऑफ द पार्क. अशा प्रकारचे फटके जर खेळले तर सामना कठीण नाहीये. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज करत असताना नाबाद बिनबाद 38 धावा स्कोर कार्ड वरती. 3ऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. 8 चेंडू 28 वरती अनिकेत माने आहे, तर प्रफुल्ल पाटील 5 चेंडू 8 वरती खेळताना पाहायला मिळतोय. आस्किंग रन रेट देखील कमी होताना पाहायला मिळते. 17.38. रणजित फराटे खरं तर एक अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूनं. समोर प्रफुल्ल पाटील. यावेळेला पुन्हा एकदा परफेक्ट गॅप. चेंडू सुसाट, सीमा पार, फरार, खणखणीत चौकार, 4 रन.
थँक्यू, धन्यवाद. डी से सुमधुर संगीत आपण ऐकतोय. प्रहार प्रीमियर लीग टॉप लेवलला आणि खरंच टॉप लेवलचं आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहतोय. प्रत्येक पर्वात या स्पर्धेत नवनवीन संकल्पना. ISPL बॉल ओव्हर आपण पाहतोय. 2 चेंडूती 10 धावा आल्यात. 1 षटकार 1 चौकार देखील इथे आपण पाहिलं तर ठोकलाय आणि प्रफुल्ल पाटीलचं आक्रमण इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण सर, खरं तर प्रफुल्ल पाटील ISPL बॉल ओव्हर स्पेशलिस्ट बॅटर आता म्हणावं लागेल, कारण का 2 चेंडूत त्यानं ठोकला आता 10 धावा. रणजित फराटे टू प्रफुल्ल पाटील. आणखीन एक हवेत तर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हवेत, बॉल उंची घेतोय, लांबी गाठताना पाहायला मिळत नाही. पकडला जातोय कॅच, टिपला जातोय झेल, विकेटचं होतोय पतन. बॅटर प्रफुल्ल पाटील. पहिला धक्का. प्रत्येक चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पाटीलचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर शानदार सुरुवात केली होती या षटकामध्ये, परंतु मिड विकेट रिझम मध्ये सीमारेषेच्या लगत एक सुरेख झेल टिपला जातोय आणि प्रफुल्ल पाटील त्या ठिकाणी या पॅव्हलियन मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मजा येईल या मॅच मध्ये शेवटपर्यंत. बेस्ट वर्सेस बेस्ट क्वालिटी क्रिकेट खेळलं जातं. एक प्रहार प्रीमियर लीग 14व पर्व. अपेक्षा मोठ्या असतील खरं तर अनिकेत कडून. त्यानं जो खेळ केला लाजबाब. नेत्र दीपक फटके त्याच्या बॅट म्हणून येताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेला. चेंडू हातात सापडताना पाहायला मिळत नाही. गुड ट्राय, वेल ट्राय म्हणून संघ सहकारी त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात त्या क्षेत्ररक्षकाला. टोटल वरती नजर टाकली तर धावा आहेत त्या 43 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अमोल शेळके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. उत्तम सर, नक्कीच बोथ अँगल आपण पाहिलं तर कॅमेरा इथे आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा वर्क देखील इथे आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाचं 43 एक गडी बाद. त्यावेळेस लॉंग लेगला खेळायचं होतं. आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू. ISPL टेप बॉल ओव्हर आपण पाहतोय. अमोल शेळके, अनिकेत माने या जोडीला आपण बॅटिंगसाठी पाहतोय. 44 धावा धोपल होत आहेत. एक गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. रिकॉर्ड रन रेट पुन्हा 18.00 122 चा पाठला करत असताना रणजित फराटेच्या 4 चेंडूवरती आलात 12. अनिकेत माने. अपील जोरदार होतंय. केस्टनच्या पाठीमागून बॅटच्या रिच पासून थोडासा दूर चेंडू ठेवला. अवे फ्रॉम बॉडी आणि निर्धाव चेंडू पेश केला. याला उशिराही नक्की म्हणतात. त्याला अगदी आपण पाहतोय डोक्याचा उपयोग करून केली जाणारी गोलंदाजी म्हणतात. रणजित फराटे एक नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत मानेच्या समोर. अनिकेत माने 4 चेंडूवरती 24 बनवलात, परंतु नंतर थोडासा संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फटका फसलाय. टेप बॉल ओव्हर आणि बॉल मात्र येतोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. अनिकेत मानेच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग सिक्सर. संघाचं अर्धशतक पूर्ण होत असताना 3 षटकांची समाप्ती. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. रिक्वायर्ड रन रेट अजूनही 18च आवश्यक आहे. काय फटका खेळला, जबरदस्त फटका. वायडिशा लॉंग ऑफला हा फटका खेळत असताना अनिकेत माने आसमान दाखवलं. गगनभेदी गगनचुंबी षटकार त्या ठिकाणी मात्र खेळत असताना 50 धावा धावफलकावरती. नक्कीच ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. अनिकेत माने अनिकेत रोडेच्या डोक्यावरतून हा षटकार ठोकला आणि 6 धावा इथे वसूल करताना पाहायला मिळतोय. रणजित फराटेचं टेबलचं षटक थोडंसं मागणे ठरते. 18 धावा येत आहेत. एक विकेट त्यानं मिळवली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 50. 122 चा पाठलाग सुरू आणि अजूनही विजयासाठी बनवायच्या संविधान ग्रुप डॉन 11 पुणे संघाला 24 चेंडू 72 धावा. चंद्रशेखर दादा मोरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. संविधान ग्रुप डॉन 11 पुणे. प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतोय. नितीन अल्लाट सर, धीरज गायकवाड सर यांच्या मालकीचा मातोश्री 11 हडपसर पुणे हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालकांनी संघाच्या संघ मालकीत्व घेतले. ऑल इंडिया ओपन खुल्या गटात ओपनच्या पूल मध्ये 16 संघ आपल्याला या स्पर्धेत सहभागी होताना पाहायला मिळत आहेत.
अमित आलाय गोलंदाजीच्या मार्कवरतीचो इम्पॅक्ट खेळाडू आपण पाहतो त्यानं पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि तोच अमित पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होते. संविधान ग्रुप डॉन 11 पुणे 1 गडी बाद 50, शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्या 72 धावा. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू होता, डीप पॉइंटला येतोय. क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या लगत अडवतायत, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येते. एक टप्पा घे चेंडू अडवलाय. 1 गडी बाद 51, षटक क्रमांक 4. अमोल शेळके 2 चेंडू 2 तर अनिकेत माने 10 चेंडू आणि 34 धावा. 51 धावा धावफलकावरती लागतायत. अनिकेत मानेकडून मोठ्या अपेक्षा असतील संघाला आणि याच बरोबर स्वतः क्रीज सोडली एक खूप मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. एक अनिकेत माने कोसळताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद काय फलंदाजी साकारत होता, परतताना पाहायला मिळतोय जड पावलांनी पॅव्हिलियन मध्ये. आउट. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होते राहुल यादव. एका बाजूला अमोल शेळके 51 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट गमवल्यात. लॉस ऑफ 2 विकेट 51 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत आणि बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज इथे आपण पाहिले तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाठलाग सुरू आहे. टार्गेट मोठा आहे, लक्ष मोठं आहे. 122 चा पाठलाग. यावेळेस मात्र आलेला पहिलाच बॉल त्यावरती केलाय वार आणि सीमारेषेच्या जवळ टिपलाय सेल. अनिकेत रोडे टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन, फलंदाज झेलबाद. तर पहिली विकेट गेल्यानंतर अगदी आपण पाहतोय या अगोदर अनिकेतची विकेट गेली आणि त्या पाठोपाठ राहुल देखील परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. खरं तर विकेट फॅक्टर खूप महत्वाचा होता आणि त्या 2 विकेट लागोपाठ आल्यानंतर थोडासा दबाव तंत्र तयार करण्यामध्ये यश येताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावगती प्रचंड वेगानं चालू होती, ती धावगती कमी करण्यात यश येते. सुरेख झेल टिपला जातोय आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आत सुशील मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना चांगली बांधणी केली आहे डॉन यांनी या संघाची. संविधान ग्रुप डॉन 11 मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना शेवटपर्यंत रंगतदार लढत होईल. रोमहर्षक सामना क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळेल. ओ एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. नक्कीच नितीन वाकळे आपल्या गोलंदाजांना हाच सल्ला देतोय. हाच टप्पा, हीच लेंथ आणि हाच वेग तुम्हाला धारण करायचं, कारण का कमबॅक याच लेंथवरती याच टप्प्यावरती तुम्हाला मिळणार आहे आणि तेच कमबॅक केलंय गोलंदाज अमितनं. इम्पॅक्ट खेळाडू त्यावेळेस फटका केलाय डीप कव्हरला, बॅकवर्ड पॉइंटला येतो. आता डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल येते. परंतु कौतुक अमितचं करावं लागेल प्रवीण सर. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून तो मैदानावरती आलाय. 11 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं आपल्या संघाला मिळवून दिलेत. कमबॅक करून देणारी गोलंदाजी अमितकडनं पाहायला मिळते. 52 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोल शेळके स्ट्राइक एंड वरती. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बॉल झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. एक वेगवान चेंडू, 4 षटकांची होती समाप्ती. 52 धावा. आता धावगती कमी करण्यात यश एका बाजूला येताना जे पाहायला मिळतंय. अनिकेतची विकेट खूप महत्वाची ठरली आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय धावगतीवरती नियंत्रण राखण्यात पूर्णपणे यश येताना आपल्याला पाहायला मिळतं. उत्तम सर. नक्कीच एका चेंडूवरती 3 खेळाडूंच्या रिॲक्शन आपण पाहिल्यात. अमित तांबे गोलंदाज अमित आणि फलंदाज अमोल. कारण का आता अमोलची फलंदाजी आता अनमोल ठरेल का आपल्या संघासाठी ते देखील आपण पाहणार आहोत. हळूहळू प्रवीण सर आता प्रेक्षकांची पावलं सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटच्या या क्रिकेटच्या मैदानाकडे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. कारण का सायंकाळचं सत्र आहेत, रात्रीचं सत्र आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपन गट सुरू होतं आणि प्रेक्षक पुण्याचे आपण पाहिलं तर क्रिकेटची फार गर्दी आहेत, ते आता गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.
थोड्याच वेळात MS धोनी स्टँड, विराट कोहली स्टँड, रोहित शर्मा स्टँड इथे आपण पाहिलं तर प्रेक्षक आपल्याला आनंद घेताना पाहायला मिळतील. मैदानाच्या चौबाजून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि खरं तर प्रहार प्रीमियर लीगचं एक सक्सेसफुल आयोजन नियोजन आपण प्रत्येक पर्वात पाहतोय. एकाच वर्षात 2 वेळा संपन्न होत असणारी भारतातील एकमेव क्रिकेटची स्पर्धा सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारते प्रहार प्रीमियर लीग. ओव्हरपी चेंडूता पुढ्यात टाकलाय, टप्पा थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. विकेट किपर अमित तांबेच्या हातात एक डॉट बॉल येतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती क्षितिज दिवेकर आलाय. नक्कीच अमितला आपण पाहतोय, अमितचे हायलाइट्स पाहायला मिळते. 2 षटकं, 8 धावा, 2 विकेट. यावेळेस ओव्हरपी चेंडू होता, बॅक टू बॅक सलग दुसरा डॉट बॉल क्षितिज दिवेकरच्या गोलंदाजीतून इथे आपण पाहतोय. आणि नक्कीच हायलाइट आपण पाहत होतोय. 2 षटकं टाकली, 8 धावा खर्च केला, 2 प्राइजलेस विकेट मिळाल्या, एम्पिक खेळाडू आला आणि खरं तर सामन्याचं चित्र बदलून गेला गोलंदाज अमित. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यष्ट्यांचा वेध, त्रिफळा केलाय उद्ध्वस्त, लाकूड तोड गोलंदाजी क्षितिज दिवेकर करत असताना त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. फलंदाज थोडासा निराश होतोय, थोडासा नाराज होतोय आणि नक्कीच डगआउटच्या दिशेने आपल्याला माघारी परतताना पाहायला मिळतोय. क्षितिज दिवेकरचं कौतुक आहे. त्याच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावचा रॉकस्टार सुपरस्टार गोलंदाजीतून इथे आपण पाहिलं तर एक जबरदस्त तेज तर्रार तिखट गोलंदाजी करताना तो इथे मात्र पाहायला मिळतोय. कॅप्टन नितीन वाकळेचं कौतुक करावं लागेल. जो अनुभव त्याच्याकडे आहे, जो एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे, गेली कित्येक वर्ष त्यांना बबलू पाटीलच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आणि त्या नेतृत्वाचा अनुभव, तो एक्सपिरियन्स आज त्यानं इथे पुन्हा एकदा पणाला लावलाय. मोठ्या मंचावरती या सगळ्या यंगस्टर खेळाडूंना घेऊन तो इथे आपण पाहिलं तर सामन्यात जान आणतोय आणि सामना आपल्या संघाच्या बाजूला झुकवताना पाहायला मिळतोय. नितीन वाकळे आणि टीम, मातोश्री 11 हडपसर पुणे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. क्षितिज दिवेकर, लक्षवेधी कामगिरी केली आहे क्षितिज यांनी देखील. 3 चेंडू टाकले मैदानाच्या आतमध्ये आणि महत्वाची विकेट घेतली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी क्षितिजची. यावेळेला परफेक्ट गॅप आहे, परंतु डीप मधून शतरक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचला. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. फेकी देखील दिशाहीन थोडीशी केली गेली. 3री धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. 3 धावा येत आहेत. टोटल वरती नजर टाकली, 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती जारी आहे, परंतु तब्बल 122 धावा बनवायच्यात उत्तम सर. सिंगल डबलला महत्व तर आहेच, परंतु षटकार चौकार खूप महत्वाचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये मोठं लक्ष आहे. नक्कीच गिअर बदलावं लागेल, परंतु विकेट भरपूर आल्यात. पार्टनरशिप देखील महत्वाची ठरेल. यावेळेस सरळ खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर समोर, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चुकीला माफी नाही. बॉल मात्र चाल सीमा रेषा पार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. प्रहार प्रीमियर लीगचा असून एक सुंदर षटकार. थँक्यू. हेच फटके घ्यावे लागतील आणि क्षमता आहे संविधान ग्रुप डॉन 11 टीम कडे. फलंदाजांची मोठी फळी आहे खरं तर. अमोल शेळके एक स्फोटक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे. पहा, अमोल शेळकेच्या बॅट मधून गगनाला कवच निघालणारा आणखीन एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 67. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 67. करंट रन रेट 13.40 आणि इथे आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट 17.50. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 12 चेंडू आणि विजयासाठी इथे आपण पाहिलं तर बनवायच्या तब्बल लास्ट विकेट सुशीलची आपण पाहिली. लास्ट लागोपाठचे 2 चेंडू ती 2 षटकार आपण पाहतोय. आतापर्यंत ऑल इंडिया ओपन गटात 10 चौकार, 12 चेंडू 55, 55 रन टू विन 12 बॉल. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 55 धावा. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कोणावरती पडणार आहे भारी. 12 चेंडू 55 धावा. या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे, या षटकावरती बरंच काय अवलंबून आहे. 12 चेंडू 55. षटक क्रमांक 6 ला होईल
सुरुवात 27.50चा आता रिक्वायर रन रेट मैदानाच्या आतमध्ये उत्तम सर तयार झालाय. बारा चेंडू आणि 55 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 27.50. 4 गडी बाद 67. मातोश्री 11 विरुद्ध संविधान ग्रुप या दोन संघात रंगलाय. हा एक रंगतदार रोमहर्षक सामना, उत्कंठवर्धक मॅच आहे. पहिला सामना जिंकलाय टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे संघानं. फुल टॉस चेंडू होता, पॉइंटला केलाय, कट केलाय, स्क्वेअर कट आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. धावा मिताच्या चेंडूला दिली आहे दिशा, चेंडू पार करतोय सीमारेषा, कट केला आणि कटचा एक नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जो पाहायला मिळतोय. मजा येईल शेवटपर्यंत या मॅच मध्ये. संघर्ष जारी आहे. जशा तशा प्रकारचं प्रत्युत्तर संविधान ग्रुप डॉन 11 टीम न देखील दिलंय. हमजा खान अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेला चांगला चेंडू यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळताना पाहायला मिळतोय. आणि या आणखीन एका विकेटचं पतन होताना मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. 6वं चालू असताना धक्का क्रमांक लागतोय 5वा. निम्मा संघ गारद झालाय. या क्रिकेटच्या स्पर्धेचे संकल्पक, प्रणेते, सर्वांना संधी देणारं व्यक्तिमत्व, एक हसतमुख व्यक्तिमत्व आदरणीय सचिन ढवळे सर यांना आपण पाहतोय. सुदर्शन केदार सर असतील, संपूर्ण टीम, सचिन ढवळे सरांचा मित्र परिवार अथक परिश्रम घेतो. वर्षातून 2दा येणारा खरं तर हा क्रिकेट उत्सव मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत असताना न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर दाखल होतोय. स्टुडंटना आपण पाहिलं तर प्रवीण सर सांगितलं की वर्षातून एकदा दिवाळी साजरी होते, परंतु स्टुडंटसाठी वर्षातून क्रिकेटची 2 वेळा दिवाळी असते. ऑल इंडिया ओपन गटासाठी देखील 2 वेळा संधी देत असतात आदरणीय सचिन सर. आणि चेंडू पाठवलाय स्क्रीनच्या पलीकडे, उंच उंच आणि उंच षटकार. काय जबरदस्त प्रत्युत्तर संविधान ग्रुप डॉन 11 टीम न देखील दिले. उलटॉस चेंडूवरती कडा प्रहार, दमदार आणि शानदार षटकार. अमित तांबेवरती केलं गेलेलं आक्रमण. खरं तर अशा प्रकारचं आक्रमण जर केलं तर विजय कठीण नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अमित तांबे, समोर सुजित, एक चेंडू खेळला त्यावरती देखील षटकार ठोकला. पुन्हा एकदा षटकार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, लांबच लांब, दूरच दूर ठोकलेला एक दमदार आणि दर्जेदार षटकार. यावेळेस सुजितच्या बॅटमधून आलेला षटकार या स्पर्धेतील सर्वात लांबवरचा आणि सर्वात दूरवरचा षटकार पलीकडच्या रोडवरती पाठवलाय. सडक पे कडक सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलंय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. हे दृश्य आपण पाहतोय. कॅमेरा वर्क अतिशय सुंदर आहे आणि कॅमेरामॅन मित्रांचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेत फार सुंदर कॅमेरा वर्क करतायत. यावेळेस पूल करायचं होता, खरं तर शॉर्ट पिच चेंडू होता, उसळणारा चेंडू होता, खांद्याच्या लेवलला आला होता आणि तिथे आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट होत नाही. प्रवीण सर एक डॉट बॉल येतोय आणि विजयाचं समीकरण बदलतंय. रिक्वायर्ड रन रेट फार मोठ्या प्रमाणात 33.43. गती चेंडूची थोडीशी कमी केली त्या ठिकाणी अमित तांबे यांनी. हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज म्हणून अमित तांबेची देखील ओळख आहे. 83 वरती 5 गडी बाद. षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना अमित तांबे सज्ज. कमी गतीनं पुन्हा एकदा टाकला होता, फटका फसला आणि रणजित फराटे चेंडूच्या खाली. झेल टिपला जातोय, विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. 83 धावा धावपल होत आहेत. 6 विकेट गमवल्यात, 6 षटकं समाप्त होत आहेत. शेवटचे 6 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, गती केली आणि गतीतून इथे आपण पाहिलं तर बीट करत फलंदाजाला माघारी परतवला. ते विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. यानंतर विजेत्या संघात मॅच होणार आहे. त्यामुळे टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे संघाचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचे. ही मॅच संपली की लगेचच विनरची मॅच होणार आहे.
पॅरिस कांबळे इथे आपण पाहिलं तर आता पॅरिस कांबळे इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. अपरेश कडके इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंगसाठी येत आहेत. अनिकेत रोडे गोलंदाजीच्या मार्क होती. शेवटचं अंतिम स्लॉगवर डेतोरचं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. मातोश्री 11 हडपसर पुणे टीम कडनं मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. खेड तालुक्यातील असणारा हा गोलंदाज खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे आणि याला देखील प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रचंड मोठी मागणी आहे. अनिकेत रोडे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. उत्तम सर. नक्कीच आपण पाहतो अनिकेत गोलंदाजीच्या मार्क होती. डेतोर मध्ये बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दोन खराब चेंडू अनिकेत रोडेकडनं. लाईन खराब आहे आणि टप्पा भरकटतोय आणि दिशाहीन गोलंदाजी इथे आपण अनिकेत रोडेकडनं आपण पाहतोय. दोन खराब चेंडू आले, दोन एक्स्ट्रा आल्या, दोन बोनसच्या धावा आल्यात. संविधान ग्रुप डॉन 11 पुण्याला धावफलक होती 85, रिक्वायर्ड 137.0. शेवटचे 6 चेंडू इथे अजूनही बाकी आहेत. एक्स्ट्रा रनचीच वाट पाहावी लागेल खरं तर. यावेळी अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनला शतरक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 86 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा रनची वाट पाहावी लागेल. तब्बल 122 धावांचा पाठलाग करायचा आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. ओ यावेळेला समोरच्या दिशेला उडवला. लॉंग ऑन बॉर्डर लाईन सीमारेषा पार. शानदार षटकार. 6 धावा. यस एका प्रेक्षकानं मला वाटतं जेल टिपलाय सीमारेषेच्या बाहेर. खेळाडू आहे की प्रेक्षक आहे? प्रेक्षकांनी जेल टिपलाय. अर्थात पारितोषिक असेल 2 हातात जेल टिपणाऱ्या प्रेक्षक राजासाठी 100, 1 हातामध्ये जेल टिपणाऱ्या प्रेक्षक राजासाठी 200. आदरणीय सचिन डवळे सरांच्या माध्यमातून त्याचं देखील वितरण नक्कीच होईल. धावा 93 धावफलकावरती. अनिकेत रोडे अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. सेकंड बाउन्सर त्या ठिकाणी तिसरे पंच चेक करतील. निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना पाहायला मिळतोय. अनिकेत रोडेच्या हातात खरं तर हे शेवटचं षटक सोपवलं जात आहे. फायटिंग जबरदस्त केली आहे संविधान ग्रुपनं देखील डॉन 11 टीमने. आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी कुणी करू शकत नाही. अनिश्चिततेने पुरेपूर भरलेला खेळ आहे. डिसिजन येईन काही क्षणात आपल्या पर्यंत. ऑल इंडिया ओपन खुल्या गटातील संघ महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू प्रत्येक संघामध्ये समाविष्ट आहेत. आणि निर्णय येतोय नो बॉल. एक्स्ट्रा रनची वाट पाहावी लागेल. मी सांगितलं होतं. यावेळेला सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. टोटल वरती नजर टाकली धावफलक 94 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 54 धावा धावफलक होत आहेत. 6 विकेट गमवल्यात. 7वं षटक सुरू आहेत. अमोल शेळके 2 षटकाराच्या मदतीनं 6 चेंडू 15. परेश कडके 3 चेंडू 7 धावा एका षटकाराच्या मदतीनं. यावेळेचा चेंडू टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातात जातो. एक डॉट बॉल इथे आपण पाहिलं तर टाकला. तो एक निर्धाव चेंडू अमोल शेळकेसाठी अनिकेत रोडेकडनं इथे आपण पाहिलं तर पेश केलाय. अनिकेत रोडेचं एक लांब षटक प्रवीण सर पाहायला मिळते. 2 व्हाईट बॉल आलेत, 1 नो बॉल आला, 1 षटकार आलाय.
2 सिंगल आल्यात तर एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू या सामन्यातील बाकी आहेत. आता मात्र थोडेसे रंग निघून चाललेत या सामन्यामधल्या. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावा आहेत त्या 94 धावा स्कोर कार्ड वरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लक्ष कठीण आता संविधान ग्रुप डॉन 11 टीम साठी झाले. ओ कडक कडक रिवाजचा एका शानदार षटकार शेवटच्या चेंडूवरती खेळला. 100 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 21 धावांनी हा सामना मातोश्री 11 टीमनं जिंकला. परंतु जबरदस्त फायटिंग संविधान ग्रुप डॉन 11 या टीमनं देखील केली. 100 धावा धावफलकावरती 21 धावांना सामना गमवावा लागतोय. चला विजेत्या संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. लगेच टॉस होणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देणार आहोत. त्या अगोदर आपण पुढील मॅचचा टॉस केला होता. पहिल्या मॅचचे विजेते टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आणि मातोश्री 11 हडपसर पुणे या संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस साठी यायचे. लगेच आपण नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस त्या ठिकाणी संपन्न करतोय आणि पुढील मॅचला इथे आपण सुरुवात करणार आहोत. एका लाईनीत एका ओळीत मातोश्री 11 हडपसर पुणे हा देखील ऑल इंडिया ओपन गटातील ओपन पूल मधील संघ आपल्याला मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. दृश्य आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील मॅचचा टॉस होतोय. दोन्ही संघनायक आपण टॉस साठी या. हे दृश्य आपण पाहतोय. खरं तर सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटचं एक सुंदर मैदान, ही सुंदर क्रीडा नगरी इथे आपल्याला पाहायला मिळते. मॅच समरी देखील आपण पाहतो. 122चा पाठलाग, परंतु धावांचा पाठलाग करत असताना 100 बनवल्यात आणि अखेर 21 धावांनी मातोश्री 11 संघानं बाजी मारली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय रणजित फराटे. 17 चेंडू 39 धावा तर गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेत मॅन ऑफ द